आमची यशोधन सोसायटी आहे आणि 96 सालापासून आम्ही हे गरबा साजरा करतो। महिला सगळं करतात, सगळं महिलांचा सहभाग असतो। 9 दिवस 9 प्रकारच्या साड्या घालतात, जसं कलर असेल त्याप्रमाणे साड्या घालतात आणि प्रत्येक घरातून वेगवेगळे रोजचे आरती आणि प्रसादी प्रत्येक घरातून 9 दिवस वेगवेगळ्या लेडीज सगळ्या घेऊन येतात आणि सगळं आम्ही गरबा खेळतो आणि सगळं मन मोकळे मनाने सगळ्या यशोधन सोसायटीवाल्या सगळ्या एकत्र मन मोकळे मनाने खेळतात, हसतात, सर्व मजा करतात 9 दिवस। बायकांनी चालू केलेला आहे हा कार्यक्रम गरबा आणून आणि हे ठेवून आपलं आरत्या वगैरे अशा म्हणजे चालू असतात आमच्याकडे। डेकोरेशन आम्ही असंच मंडपवाल्याला बोलवून असं हे करतो। पहिली जेव्हा मुलं छोटी होती तेव्हा ती स्वतःहून सगळं करायचे सगळं हे। आता सगळे जॉबला जायला लागले त्याच्यामुळे त्यांना वेळ नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही डेकोरेशनवाला बोलवतो, वरचं सगळं हे बांधून घेतो। बाकी हे सगळं आम्ही लेडीजच आमच्या करतात, सगळं लेडीजांचा सहभाग आहे। प्रत्येक लेडीजच प्रत्येक ह्याला हे असते आणि प्रत्येकजण सहभागी होऊन सगळं देवाचं हे सगळं मनापासून सगळं करत असतात। मी सोसायटीची रहिवासी आहे, यशोधन सोसायटी 186। इथे आल्यापासून मला सगळ्या बायकांनी भरपूर सपोर्ट केला आहे। आधी तर सगळ्या काकी वगैरे करायच्या, नंतर मग मी हातात घेतलं। पण मला म्हणजे मी एकटी करते असं नाही, मला सगळे सपोर्ट करतात म्हणून आज मी इथे करते। तर आम्ही 9 दिवस म्हणजे खूप मजा करतो। म्हणजे कधी नाश्ता ठेवतो, तर कधी पावभाजी, कधी बिर्याणी असं, आणि वेगवेगळ्या साड्या घालतो। कधी चनिया चोलीचा प्रोग्राम ठेवतो, कधी गुजराती साडी, कधी मराठी साडी, असं आम्ही प्रोग्राम ठेवतो। आणि सोसायटीत एकदम मस्त एकदम मन मोकळेपणाने सगळे खेळतात आणि सगळे सोसायटीतले आमचे एकदम एकी आहेत। मैं इधर आया 2017 में, तब से इधर देख रहा हूँ गरबा कर रहे खेल रहे, लेकिन मुझे बहुत पसंद है। माँ दुर्गा हमारा खानदानी है, माँ दुर्गा के बिना हमारा कुछ नहीं चलता है। पहले शुरुआत है माँ दुर्गा के नाम से। माँ दुर्गा इतना चलते बंगाली में पूछो ही मत, आप लोग को तो मालूम है। और मेरा फैमिली में सब माँ दुर्गा को बहुत मानते। इधर आके वही मुझे बहुत अच्छा लगता है, जो इधर भी है बहुत मजा करते हैं हम लोग, गरबा खेलते, बच्चे लोग बहुत आनंद में रहता है। हम लोग फैमिली जैसा रहते हैं, इधर बहुत आनंद होता है, बहुत एंजॉय करते। मी आता नवीनच इथे राहायला आले, म्हणजे आम्हाला 5 वर्ष तरी होऊन गेले असतील, पण या सोसायटीमध्ये असं वाटत नाही मी नवीन राहायला आले। सगळेच जण एवढे सहकार्य करतात एकमेकांबरोबर, म्हणजे एकदम ह्याच्यामध्ये मिसळून राहतात। काही असू दे, पूजा असू दे, सगळं असू दे, नवरात्रीचं असू दे, सगळे जण एकत्र येऊन करतात आणि ह्याच्या पुढेही असंच चालू राहू दे हीच मी तुमच्या सगळ्यांकडे मागणी करते। पहिलं मी देवीला नमस्कार करते आणि दुसरा नमस्कार मी हे पूर्ण सोसायटी लोकांना सांगते, कारण की ही लोकांनी एवढं उत्साहाने सगळं काम केलं आहे, जे एवढा 25 पहिला आधी सगळं साधं सिंपल होतं। म्हणजे आता जे नवीन लोक आले आणि नवीन लोकांनी जेवढे जॉईंट झाले आणि एकेकांची प्रत्येकांची आयडिया घेऊन मधुराने जे केलं आहे खूप छान केलं आहे। आणि पुढे पण मला असं व्हायचं की मधुरा अजून पुढे खूप छान सण करणार आणि सगळ्यांना एकत्र गोळ करणार, कोणाला मन दुख व्हायला नाही पाहिजे, ती प्रत्येकांना विचारून सगळं काम करते आणि सगळं सहभागी पण होते त्यांचं। आणि अशी नवरात्री मी 25 वर्ष पहिलं आधी आत्ता बघितली आहे, पहिला कधी मी अशी नवरात्री नाही बघितली आहे। खूप छान केलं आहे आणि सगळं बायकांनी एवढं छान प्रोग्राम केला आहे। सगळं आपले डोक्यावर घडी गशी मटकी घेऊन ते डान्स केलाय, नाच केलाय, लहान मुलांनी पण एवढं छान केलाय। मी इकडे राहत नव्हती, पण सगळ्यांचं बघून एवढं छान वाटलंय, बाकी लोकांना दाखवलं त्यांना पण एवढंच आवडलंय। मी अजून सांगणार की पुढे अजून मधुरा खूप छान करायला पाहिजे।